डबल झाला, एक धाव पूर्ण, दुसरी धाव ही पूर्ण केली जाते. फेक येईपर्यंत संधीचं सोनं केलं जातं या दोन्ही फलंदाज शत्रू आणि सुमितच्या माध्यमातून. तर सुमित खेळतो वैयक्तिक 2 वर 3 चेंडूंचा सामना केल्यानंतर वैयक्तिक 2 धावा काढलेल्या आहेत सुमितने. तर संघ पोहोचते धावफलकावर पाहू शकतो आपण 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. दुसरं षटक आक्रमणावर असताना दुसऱ्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रुपेश राईट मोर द विकेट. अखोट टप्पा त्याला शॉर्ट पूल केलाय स्क्वेअर लेगला. इथे मात्र स्क्वेअर लेगचा ट्रॅव्हल होतोय तो सुरेख चेंडू फेक आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण आहे. एकाच धावावर रोखलं जात आहे या क्षणी शत्रू आणि सुमितला. धावसंख्या पोहोचते 8 वर आहे. 2 गडी बाद 8 अशी एक सीमित स्थिती आहे गावदेवी बोनकोडे संघाची. पुढचा चेंडू रुपेश रेटम ओर द विकेट. इथे रिवर्स स्वीप स्टान्स बदलला होता अगोदरच मात्र फसला जातो हा फटका शत्रूचा. चेंडू जातोय शॉट कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव भेटते शत्रूसाठी आणि धावसंख्या पोहोचते 9 वर. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा निर्वाणीचा चेंडू आहे रुपेश याचा. तो खेळण्यासाठी सज्ज आहे सुमित. एक अतिशय धडाकेबाज असा फलंदाज सुमित. इथे ऑफस्टंपवर शफल झाला होता. अक्रॉस बॅटने खेळलाय मिड विकेटच्या दिशेने आणि इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण. सुरेख चेंडू फेक मात्र थोडासा प्रयत्न केला नव्हता यष्टीरक्षकाने आणि 2 धाबा या पूर्ण केलेल्या आहेत सुमितने. चांगलीच रनिंग. ती जे रनिंग बिटवीन द विकेट शत्रू आणि सुमित. तर 2 धावा लागतात संघासाठी. संघ पोचते 2 गडीबाद बराबर. म्हणजे 2 षटक संपल्या 11 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी बोनकोडे संघ पोहोचतोय 2 गडीबाद 11 धावा. तर 2 षटक संपल्यात. तर येणारे 3रं षटक सुरू होईल. मी पुन्हा मायक्रोफोनवर आमंत्रण देतो सँडी सरांना. आइए सर आगे का खुदे का अखोदे काल आप सुनाया. तोपर्यंत संधी द्या डीजे मास्टर साठी. हे शिंगाला नवरा सैलय गो कुलपी नवरी सैली गे बाय. शिंगाला नवरा सैलय गो कुलपी नवरी सैली गे बाय. शिंगाला नवरा सैलय गो कुलपी नवरी सैली गे बाय. शिंगाला नवरा सैलय गो कुलपी नवरी सैली गे बाय. उमेश 12वा खेळाडू पाठवा. कारण तसं प्रतिस्पर्धी सांगण्यात येतो त्यांचं का सांगतोय का 12वा खेळाडू असणं अतिशय महत्वाचं आहे. धन्यवाद उमेश. थँक्स व्हेरी मच. तर 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. 3रं षटक आणि आपलं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज गावदेव ओर द विकेट. हा चेंडू खाली बेरजो लवली कॅच इज अनदर विकेट. मोठी मासळी हाताला लागते. शत्रू बॅक डीजे. तर कुणाल आल्या सांगितलं एक नवीन नियम आणि तेच रविकांत. म्हणजे क्रिकेट किती बदलत चालले. नवीन नियम जसं कंपाऊंडरनं सांगितलं तसं रवी आमच्याकडे आला. कारण एक नवीन नियम उमेश आलाय जो जायबंदी होतो जातो आणि तो प्रमुख खेळाडू जेवढे प्रतिस्पर्धी संघ खेळेल त्या षटकानंतर तेवढ्याच खेळानंतर तो इंजोर झालेला फलंदाज उतरेल. म्हणजे ऋतांशूला किती बॉल झाल्यानंतर तो बाहेर होता मैदानामध्ये किती बॉल खेळल्यानंतर तो आतमध्ये गेला याचं बॉल खेळल्याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि कॅल्क्युलेशन नंतर केल्यानंतर ऋतांशूला मात्र तेव्हाच फलंदाजीला जाता येईल असं आल्याला कुणालने सांगितलं. म्हणून कॉम्प्युटर मी त्याला त्यासाठीच म्हणतो एवढी जबरदस्त नियमांची माहिती. आणि रवीचं मी खरं कौतुक करतो. नुसतं कळणदार नाही तर या नियमाची त्याला माहिती होती. कुणालनं एकही शब्द सांगितलं नव्हतं. लवली यार.
लेफ्ट हँड ओर द विकेट. फ्लाइट दिले त्याला फ्लाइटला चकमा खाला परंतु स्वेअर मारा कुठेतरी गती चांगली होती परंतु स्वेअर मारा मात्र अचूक नव्हता. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 13 वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आहे मोहम्मद. बॅकवर्ड कव्हर पॉइंट कव्हर सिली मिड अप शॉट मिड विकेट डीप स्क्वेअर डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ. चेंडू 4 षटकांच्या चेंडूला दिशा दिली सुमितने शॉट लेगला. एक घोषित धावच्या रूपाने इथे धाव मिळते सुमितला. सुमित पोहोचतो वैयक्तिक 5 वर. संघ जाऊन ठेवतोय 14 वर. 14 2 गडी बाद 3 गडी बाद 14 अशी एक दयनीय अवस्था आहे. यजमान संघ आपल्या खेळपट्टी परिचित जरूर त्याचा फायदा उचलताना इथे मात्र डेड बॉल करण्यात येतो कारण खेळपट्टी कुठेतरी आवाज आला होता आणि आवाज आल्यानंतर महेंद्र पाटील पंचाने स्पष्ट ऐकलं होतं. गोलंदाज थांबलं जातं. पुढे जाते बॉलिंग मार्कवर मोहम्मद. तिसरा संघाचा आणि आपलं वैयक्तिक पहिलं. येस लवली स्पॅकर बॅकवर्ड होता त्याला करा पंच केले. चेंडू जातो सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि इथे मात्र पहिला चौकार. व्हेरी गुड शॉट. बॅकफुटवर फ्लाइट होती. फ्लाइटला निहाळलं ओळखलं बॅकफुटवर गेला आणि एक जबरदस्त स्क्वेअर कट. इथं गुंदप्पा विश्वनाथ कर्नाटिक नाइसली स्क्वेअर कट. इथं अनदर कृष्णमकार श्रीकांत डीजे. अठरा धावसंख्येमध्ये चौकार मिळतो. जबरदस्त फटका नेतृत्व फटका होता सुमितचा. पुन्हा एकदा फ्लाइटला उकळता बॅटची कड लागली होती असं वाटते कारण गोलंदाजाच्या हावभावावरून येस बॅटला लागल्या झेल सुट्ट. एसटीच्या पाठीमागे जीवनदान मिळला जातोय सुमितला. एक धाव मात्र वाढली गेलेली आहे. धावसंख्या पोहोचते 19 वर. 19 लॉस ऑफ 3 विकेट्स. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ. Shot backward point, cover point and shot extra cover. Is analysis of fielding. Mohammad comes in ball from Sri Krishna Temple, left hand or the wicket. To Newman Girish. निहाल तो परीक्षण करतो क्षेत्राच्या त्याच्यानंतर सज्ज होतो खेळण्यासाठी. Oh, good shot tack. Big gap between deep long and long off. Very good fielding was Rupesh. Fantastic fielding. जिथे 2 धावा तिथे 3 धावा. What a lovely fielding of the deep long on and long off. Nicely fielding by Rupesh. धावसंख्या 20 वर. 20-40. गावदेवी चषक जो गाव 2016 वर्ष 17वे. इथे मात्र 3 षटक संपतात. 3 षटकानंतर स्थिती पहिल्यांदा फलंदाजी करताना बोंडकोडे गावदेवी 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20. थोडासा वेळ आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये चांगलं गीत ऐकण्यासाठी कोण उत्सुक नसणार आहे. डीजे गावदेवी कन्स्ट्रक्शनचे सन्मान्य प्रोप्रायटर प्रदीप पाटील ज्याने एक टी शर्ट पुरवलेलं आहे. चांगली माहिती कुणाल देतो. धन्यवाद कुणाल. तर असे बरेचसे सन्मानित त्यांच्यापैकी प्रदीप पटेल आहेत. नुसते आम्ही येऊन व्यासपीठ बसत नाही तर काहीतरी देणे लागतो. असे सर्व सन्मान्य आहेत. काही ना काही या सन्मानाने क्रिकेटसाठी दिलेलं आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. 20 धावा लागल्यात. तोपर्यंत चौथ्या षटकाला सुरुवात होते. हुमांशू एक चांगला गोलंदाज. लेफ्ट हँड गोलंदाजीमध्ये या गोलंदाजी प्रभावी मारा आतापर्यंत केला. अचूक आणि नॅचरल आउट स्विंग हा प्रभावी मारताना एक केंद्रबंद ठेवतो डावखुऱ्या आयकॉन येणाऱ्या यंगस्टर साठी. टप्पा जर अचूक मिळतोय तर अजूनही तो नाचू शकतो कारण इज गॉड गिफ्ट ऑफ द लेफ्ट हँड बॉलर. टप्पा चांगला होता पण सफल होणार होता. त्याने ड्राईव्ह केलं तर चेंडू वाईटिश मिड विकेटला. गेट फिल्डर ऑफ द शिशिर. शिशिरचा एक अनोखा रेकॉर्ड आहे कुणाल उमेश. 5 झेल याच मैदानावर ऐतिहासिक मैदानावर शिशिरनं पकडलेले आहेत. व्हेरी गुड. तो परत धावसंख्या होते 21 वर. चौथं हाणामारीचं शेवटचं षटक असेल त्यासाठी थोडेसे अपेक्षा असणार. रविकांतने करण्यात आला कोणकोणे गावदेवीच्या का काहीतरी थोडंसं आक्रमक करण्यात येतं. 35-40 धावा थोडंसं मात्र कुठेतरी आपण शपलोनाने तर ड्राईव्ह केला. अप ड्राईव्ह चेंडू जातो डीप लॉंगला. रुपेश चांगला क्षेत्राच्या दूर येतो. फील्ड करतोय. एक धाव मिळते सुमितला. तो एक धाव वाढली जाते गावदेवी बोंडकोडे संघाची. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना नाणेफेकीचं कौल हारल्यानंतर. धावसंख्या 22 वर. चांगले क्रिकेट आणि क्रिकेटला मिळाले तमाम प्रेक्षकांचं त्यांचं स्वागत असेल गावदेवी चषक 2016 मध्ये. अमांशु कम्स इन बॉल लेफ्ट हँड ओर द विकेट.
एज स्टॉपेज चान्स फॉर द कॅच. चेंडू खाली आणि सोपा झेल बॅकवर्ड पॉइंटला सोडला गेले. मुख्तार सारख्या एक चांगल्या खेळाडूंना ड्रॉप द कॅच. धावसंख्या 1 ने वाढले, ती जाते 23 वर. साधा झेल कॅचेस विन द मॅच. कितीतरी रेकॉर्ड्स आहेत, बरेच रेकॉर्ड्स आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. ते आता सांगणं थोडंसं घायचं होईल, परंतु क्रिकेटमध्ये हा साधा झेल सोडतोय. बघू त्या संधीचं सोना करतोय का. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. व्हेरी गुड बॉलिंग. फुलेंचा बेंडू त्याला चेंडूला येऊ दिलं, त्यानं हलक्या त्याने बॅटचा फेस होऊन ऑफ ड्राईव्ह केलं होतं. क्षेत्ररक्षण तो ज्याने क्षेत्ररक्षण वाचवलं, एक चौकारी वाचवला होता रुपेशनं. आणि थाटामध्ये मध्ये त्याचा शुक्रवारी एक जंक्शीमध्ये जल्लासामध्ये हॅपी बर्थडे साजरा केला होता. तो येतो मॅन रुपेश. धावसंख्या 24. दोन चेंडू मध्ये उमेश कुणाल एखादा मोठा फटका अपेक्षा जाईल आणि त्याची अपेक्षा करणं खरोखर चुकीचं नाही, कारण स्कोर फक्त 24 वर आहे. 24. शपलवनाने त्याला ड्राईव्ह केलं मधोमध्ये. बॅट लेग आहे, अजून एकही फटका मात्र मधोमध बसत नाही. गेल्या वर्षी आता धन्यवाद. चांगली माहिती मी लगेच सांगेन तुम्हाला. तोपर्यंत एक शेवटचा चेंडू. धावसंख्या 25 वर आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. मांशू आणि चेंडूला दिशा दिली. इथे मध्ये स्वतःवर नाराज होताना सरळ पहिला डाव संपतो. 3 गडी बाद. धावसंख्या 26 वर. 27 धावांचा 4 षटकामध्ये हे छोटा टार्गेट असेल. तत्पूर्वी एक माहिती दिली उमेश गावदेवी या मंडळाचा अध्यक्ष उमेश भोईरनं, कारण गेल्याच आठवड्यामध्ये जे ऐरोली स्पर्धा झाली होती त्यामध्ये प्रथम क्रमांक कुणाल आला होता. तो हा जो विजेता करंडक आहे, तो करंडक मात्र गेट स्कोरर कैलासवासी कमलाकर भगत यांना समर्पित केला जाईल. किती मोठं योगदान क्रिकेटसाठी कुणाल उमेश याने जबरदस्त योगदान दिलं. एक किस्सा तुम्हाला सांगतो इर्तीमधला. मी समालोचक करत होतो, तिथे मात्र स्कोरर कडून 1 धावेचा कुठेतरी कमी होत होती. फलंदाजी करत 1 जास्त होती. यस बरोबर, जास्त होती. आणि तिथेच मात्र मी म्हणालो तो स्कोर बरोबर आहे, तर त्यासाठी त्याने पूर्णपणे वही आणली होती वरती वही स्कोर बुक आणला आणि सरळ दाखवलं. हे बघा माझा एक चेंडू आणि एक धावेचं इथे विश्लेषण आहे. अंगारा शारे येतात उमेश कुणाल. म्हणूनच म्हणतो मी का हा ग्रेट स्कोरर होता. सन्मान्य विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे आमचे लाडके हरिश्चंद्र भोळे साहेबांचं व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. तोपर्यंत मी घेऊन जातो 27 धावसंख्येला कसं उत्तर देईल हे मला मात्र सांगता नाही, कारण यंग कॉमेंटेटर आणि आजच्या डेटला सर्वोत्तम एक अभ्यासू कॉमेंटेटर आमच्या जवळ, त्याच्यापैकी उमेश आहे. परंतु ही संधी मात्र जाईल कम्प्युटर कुणाल आइए आगे का खुद का सुनाने के लिए.
तर सामन्याला इथे सुरुवात पाहायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. गावदेवी चषक 2016 जुगाव ही स्पर्धा समर्पित करण्यात आलेले कमलाकर भगत अतिशय चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी सातत्याने योगदान दिले गावदेवी चषकाच्या माध्यमातून, गावदेवी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. यानंतरची मॅच, नेक्स्ट मॅच आपल्या समोर जय गणेश सारसोळा म्हणजेच गणेश हा कर्णधार येईल, रिद्धी सिद्धी कोपरी त्यामध्ये योगेश भोईर कर्णधार. दोघांना विनंती आहे टॉस साठी या. तर मागच्याच आठवड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ऐरोली गावामध्ये गावदेवी चषकाचं आयोजन झालं होतं आणि तो ट्रॉफी मात्र जिंकली होती गावदेवी जुगाव संघाने. त्यामध्ये अतिशय चांगलं योगदान दिलं होतं सर्वच खेळाडूंनी आणि ती ट्रॉफी मात्र समर्पित करण्यात येणार आहे आजच्या या दिवसामध्ये कमलाकर भगत यांना. अतिशय चांगली बाब मी म्हणून क्रिकेटच्या बाबतीत अतिशय चांगला निर्णय इथे घेण्यात आलाय जुगाव संघाकडून आणि खरोखर सातत्याने चांगलं योगदान आहे जुगाव मंडळाचं क्रिकेटसाठी. खेळाच्या बाबतीत मी म्हणेन उल्लेख करेन, मैदानाच्या बाबतीत उल्लेख करेन, कारण या मैदानावर खेळणं म्हणजे पर्वणी असते. जरी आपण पाहिलं असेल तीन साइड एक साइड पॅक असलेलं हे मैदान, परंतु अतिशय ऐतिहासिक असं मैदान आहे आणि या मैदानावर खेळत असताना खूप मजा येते. सर्वच खेळाडूंना समालोचन करताना खूप मजा येते. 9 चेंडू नंतर ऋतांशू मैदानात जाऊ शकतो, कारण 3 चेंडू नंतर तो बाहेर आला होता. 9 बॉल नंतर त्याला खेळण्याची संधी मिळू शकते 1.5 ओव्हर नंतर. तर गोलंदाज सज्ज होताना दिसेल. पहिले षटक रविकांत स्वतः कर्णधार, हा डावखुरा गोलंदाज, सातत्याने अनेक वर्ष क्रिकेट मध्ये योगदान देणारा हा खेळाडू. शत्रू येतोय रविकांत नसून शत्रू पहिलं षटक टाकण्यासाठी. क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्ही पाहू शकाल. ऑफ साइडला पूर्णपणे पॅक क्षेत्ररक्षण इथे लगवण्यात आले. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला, ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये. रिंगणाच्या बाहेरचा विचार केला तर मिड विकेट आणि लॉंग ऑन. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला पाहू शकाल. ऑफ साइडला 5 गोलंदाज सज्ज, यष्टीरक्षक यष्ट्यांना चिटकून हे क्षेत्ररक्षण होतं. बॉलिंग मार्कवर सज्ज होताना राऊंड विकेट शत्रू. पहिला चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी, पूर्णपणे फुलर लेनचा होता, फ्लाइट जास्त दिली होती. या वेळेला बिरजूचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ही दमखम ठेवणारा हा खेळाडू आहे मी म्हणेन शत्रू, कारण अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय. मोठमोठे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहेत. सातत्याने क्रिकेट खेळतोय, याही वयात कौतुक करावं लागेल. या वेळेला थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंच करतायत. गुरुनाथ पाटील यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. स्क्वेअर लेग अंपायर सोनू मला वाटतंय कोपरी गावातले आहेत. तर संघाची धावसंख्या खातं उघडते 1 वर शत्रू. यावेळेला अतिशय वेगवान चेंडू, पंचाकडे अपील केली. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांनी दिलाय. चांगला निर्णय. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. तुम्ही पाहू शकाल ही स्पर्धा सुरू होण्या अगोदर सर्वांनाच श्रद्धांजली ते वाहण्यात आली आणि गावदेवी जुगाव ज्यावेळेस खेळण्यासाठी मैदानात उतरतो त्यावेळेस मात्र कमलाकर भगत यांना श्रद्धांजली दिली जाते. एक चांगली बाब. यावेळेला फुलरलेचा चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलाय. तिथे मात्र फुटबॉल की काय, परंतु इथे एकच रन. परंतु इथे रविकांत नसता तर हा 4 साठी गेला असता बॉल असं मी म्हणेन. जर तर अनिश्चिततेचा खेळ क्रिकेट एकच धाव मिळते. यावेळेला सुदैव मी म्हणेन क्षेत्ररक्षकाचं. संघाची धावसंख्या 3 वर. अशा अनेक किस्से क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिले असतील. सीमारेषेलगत बॉल अडवत असताना अनेक वेळा काय काय घडताना आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहिलंय. कारण एका मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल पाकिस्तानच्या पूर्णपणे ट्रॅक निघाली होती बॉल सीमारेषेवर अडवत असताना. यावेळेला चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चेंडू होईल. 4 धावांसाठी 4 रन. तर अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू सागर. मला मागेच माहिती मिळाली होती या खेळाडूच्या बाबतीत. ऐरोलीतल्या विभागातल्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवलाय आणि तोच फॉर्म दिसतोय सध्या. प्रेशर दिसतोय शत्रूवर. व्हाईट बॉलचा इशारा गुरुनाथ पाटील याचा. अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या 8. टार्गेट इथे सेट करण्यात आलाय 27. 27 धावा. 27 धावा इथे फलकावर लागल्यात. आणि सर्व आयसीसीचे नियम आलेत नवीन, त्यामध्ये सर्व खेळ सध्या चालतो आणि नियम वापरले पाहिजे असा देखील प्रयास असतो क्रिकेटमध्ये.
या वेळेला चांगली लाईन कुठेतरी बॅटची कडा घेतली की काय असं वाटते, परंतु यष्टीरक्षकाने चूक केली असं मी म्हणेन. तोपर्यंत धाव मात्र मिळताना दिसत नाही. संघाची धावसंख्या 8 वर स्थिर आहे. 8 धावा इथे फलकावर लागल्यात. अजूनपर्यंत षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. प्रत्येक बॉलावर नजर आहे सध्या मी म्हणेन सर्वच खेळाडूंची, कारण ही मॅच देखील तेवढीच महत्वपूर्ण. राऊंड विकेट. शत्रू आता या वेळेला मोठा फटका, टायमिंग बेमिसाल, चेंडू सीमारेषा पार. सागरच्या बॅट मधून सागर ब्रँडेड हिट, 6 धावा. पतंग सी लड़ गई ओए कुड़ी, पतंग सी लड़ गई, नशे सी चढ़ गई ओए कुड़ी, नशे सी चढ़ गई. या वेळेला चांगली फलंदाजी, सागरच्या बॅट मधून षटकार येतोय. धावा झाल्यात 14. चांगला फटका, पुन्हा एकदा इनसाइड आउट, चेंडू सीमारेषे लगत येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, 4 रन. 18. पहिल्याच ओव्हर मध्ये 18 धावा, 27 धावांची आवश्यकता असताना वेल प्लेड सागर. अतिशय घातक फलंदाजी डीजे. रात रात जागन पुरा दिस भर तुझ्या फिरतो माग मागन, जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुरा दिस भर तुझ्या फिरतो माग मागन. जादू मंतरली कुणी सपनात जाग हपणी, नशिबी भोगाचा दावला तुझ्या फिरतीचा हाई तुम्हाला चावला, तुझ्या फिरतीचा हाई तुम्हाला चावला. पळून वाट माझी लागली आणि तू वळून माझ्याकडे पाहिना. थँक्यू. टॉस साठी यायचंय. हा लास्ट कॉल असेल. जय गणेश सारसोळे, त्याचबरोबर रिद्धी सिद्धी कोपरी. जय गणेश टीमचा कर्णधार गणेश आमच्यापर्यंत पोहोचतो. गणेश मडवी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दिलेल्या वेळात तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन देखील करावं, त्याचबरोबर कौतुक करावं तेवढं कमी. तर रिद्धी सिद्धी कोपरी आपल्या टीम साठी हा कॉल आहे. लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. रिद्धी सिद्धी कोपरी. गोलंदाज येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी रविकांत. स्वागत आहे गणेश आपलं या स्पर्धेमध्ये. टॉस इथे केला जाईल, यानंतर लगेचच मॅच चालू होईल. ती मॅच देखील 4 षटकांची असेल. यावेळेला बॅकफुटला गेलाय, पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधोमध एका धावेची घोषणा इथे पंच गुरुनाथ पाटील करताना दिसतात. एक धाव संघाच्या खात्यात. धावा झाल्यात आतापर्यंत 19. 27 धावांचं टार्गेट आहे. 8 धावांची अजूनही आवश्यकता असेल. आणि फलंदाज तुम्ही पाहू शकाल बिरजू आणि सागर ही जोडी मैदानात आहे. सागर सध्या चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतो, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये त्यांनी षटकार लगवला, 2 चौकार लगवले. इनसाइड आउट, एक कव्हरच्या दिशेने देखणे स्ट्रोक होते. ज्यावेळेस कव्हर्सला बॉल येतो उजव्या हाताच्या फलंदाजाकडून, खूप नजाकत असते त्या शॉट मध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला बिरजू. 1 धाव पूर्ण करताना दिसेल. लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 20. तर धावा झाल्यात 20. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना दुसरं षटक. ही मॅच तुम्ही घर बसल्या इंडिया क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह बघू शकता. यावेळेला चांगली लाईन फ्लाईट दिली होती. प्रयत्न नाहीये रन घेण्याचा. चांगला निर्णय. टॉस साठी इथे यायचं. तर टॉस इथे केला जाईल. या ओव्हर नंतर लगेचच 3 बॉल नंतर इथे टॉस होईल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. योगेश भोईर इथे उपस्थित झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. रिद्धी सिद्धी कोपरी विरुद्ध जय गणेश सारसोळे या टीमच्या दरम्यान ही मॅच असेल. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज रविकांत. यावेळेला राऊंड विकेटचा मारा, परंतु प्रयत्न फसलाय. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंच करताना दिसतात. संघाच्या खात्यात भर पडते आणि संघ जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 21 वर. तर वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल. वैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि अतिशय चांगले आयोजक म्हणून त्यांची ख्याती आहे. यावेळेला चेंडू लॉंग ऑनला होता. 1 धाव स्ट्राइक रोटेट केली जाते संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 22 वर. तर दोन्ही टीमला शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. 4 ओव्हरची मॅच असेल. हेड इज द कॉल and it's हेड. टॉस इथे जिंकला रिद्धी सिद्धी कोपरी या टीमने. 1 रन पूर्ण तोपर्यंत केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या वेळेला पूर्ण होतील. 2 धावा संघाच्या खात्यात. धावसंख्येत भर. धावा झाल्या 24. अजूनही 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉल अजून शिल्लक असतील जवळपास 13 चेंडू 3 रन. रविकांत
यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, मनगडातली हलकीशी ताकद वापरली, एकच धाव मिळते. समजदारीचे क्रिकेट इथे बिरजू दाखवताना दिसतोय. संघाची धाव संख्या 25, 2 धाव आवश्यकता. तोपर्यंत डीजे या थँक्यू डीजे, थँक्यू. तर 2 धावांची आवश्यकता इथे असेल. तर गोलंदाज येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. गिरीश षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. गिरीश हॅलो गिरीश सज्ज होताना दिसेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता बिरजू, याचा प्रयत्न फसतोय बिरजूचा. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हे चेंडू पहिले जर आले असते तर थोडंसं समीकरण बदललं असतं या मॅचचं मी म्हणेन, कारण टार्गेट 27 होतं. 24 बॉल 27 धावा काढायच्या असताना चांगली फलंदाजी सागर याची. यावेळेला पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न, 2 खेळाडूंमध्ये टक्कर इथे पाहायला मिळते, परंतु एकच धाव केली जाते. सागरला स्ट्राईकवर राहायचंय. संघाची धावसंख्या 26. पाहू शकाल मॅच विनिंग स्ट्रोक इथे खेळला जातो. काहीच असंच केलं होतं धोनीने देखील. सिंगल कडून स्ट्राईक रोटेट केली होती. कोहलीला चान्स दिला होता एका मॅच मध्ये मॅच विनिंग स्ट्रोक खेळण्यासाठी. ही चांगली बाब आहे ज्यावेळेस एखादा चांगला फॉर्म असतो खेळाडूचा. आणि तुम्ही पाहू शकाल मॅच विनिंग स्ट्रोक किती चांगला होता. या वेळेला 1 धाव मिळते सागरला. सामना जिंकतोय गाव देवी 11 जुगाव हा संघ. वेल प्लेड गाव देवी. पुढच्या फेरीत दाखल होतोय रिद्धी सिद्धी कोपरी संघ. जो काही निर्णय असेल तुम्हाला मैदानात लवकरात लवकर यायचा. योगेश भोईर आणि टीम. तर दोन्ही संघ आपल्याला खुर्च्या इथे टाकण्यात आल्यात, बसण्याची व्यवस्था करण्यात आली. दोन्ही संघ आपल्या समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. रिद्धी सिद्धी कोपरी आणि जय गणेश सारसोळे